महा-डी-बी-टी स्कॉलरशिप 2026-27 तर विद्यार्थ्यांचे फॉर्म त्यांच्या लॉग इनमध्ये आलेले आहे। तर काही जे विद्यार्थी आहे की त्यांचे जे फॉर्म आहे त्यांच्या लॉग इनमध्ये हे उपलब्ध झालेले नसेल तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी काय करा, तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला तुमची जी महा आय डी आहे ही रजिस्ट्रेशनला टाकून द्यायची आहे। तर तुम्ही आज जर रजिस्ट्रेशन केलं तर उद्यापर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन हे कंप्लीट होऊन जाणार, तुमच्याकडे महा आय डी सुद्धा येऊन जाणार। महा आय डी आल्यानंतर तुम्ही लॉग इनमधून महा आय डीवरून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता किंवा आधार कार्ड नंबर टाकून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता आणि त्यामध्येच तुम्ही तुमचे फॉर्म चेक करू शकता। क्लिअर? तर ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करा, आपला आय डी तयार करून घ्या। आणि आय डी कसा तयार करायचा या संदर्भात या व्हिडिओला एक व्हिडिओ लिंक करून दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा। स्टार्टिंगला आपले महा-डी-बी-टी 2.0 वर रजिस्ट्रेशन करून घ्या। ठीक आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही फॉर्म चेक करू शकता। फॉर्म कसे चेक करायचे किंवा ज्यांचे फॉर्म दिसत नाही या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर तुमचा आय डी एकदा रजिस्टर झाला की तुम्हाला लॉग इनमधून सिटीजन लॉग इनचा ऑप्शन दिलेला आहे, बघू शकता। यामध्ये तुम्हाला तुमचा आय डी टाकायचा आहे, महा आय डी, अदरवाईज तुम्ही आधार कार्ड नंबर टाकू शकता। OTP येणार, OTP टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होऊन जाणार आणि हाच आय डी तुमचा महा-डी-बी-टीचा 2.0चा आय डी राहणार आहे शेवटपर्यंत। म्हणजे तुम्हाला नेहमी लॉग इन करायचं असेल तर सध्या तरी OTPचंच ऑप्शन आहे लॉग इन करण्यासाठी। तर तुम्हाला एवढी प्रोसेस अगोदर करून घ्यायची आहे। संपूर्ण विद्यार्थ्यांना, जेवढे विद्यार्थी महा-डी-बी-टी स्कॉलरशिप भरत असेल त्यांना आपला महा आय डी रजिस्टर करून घ्यायचा आहे। क्लिअर? तर अशा प्रकारे आधार कार्ड नंबर टाका, OTP जाणार, OTPने लॉग इन करा, प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर आपण सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये की अप्लिकेशनच्या ऑप्शनमध्ये तुम्ही सबमिट केलेले संपूर्ण फॉर्म दिसून पडेल। एक अप्लिकेशन असेल किंवा दोन असेल तुमचे, कारण कोणत्या विद्यार्थ्याचे दोन अप्लिकेशन सुद्धा राहू शकतात। ठीक आहे, तर अप्लिकेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इनमध्ये जर तुमचे असे फॉर्म दिसत नसेल तर तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटमधून फॉर्म भरलेला एकदा चेक करा, कारण की OBC डिपार्टमेंटचे हे जर फॉर्म आलेले आहे आणि त्यानंतर जसे की काही विद्यार्थी होते की ST डिपार्टमेंटचे होते, त्यांचे फॉर्म या लॉग इनमध्ये आलेले नाही आहे असे त्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत। तर हे बघा, यामध्ये डाटा जो आहे अपडेट होणे सुरू आहे, कारण की 25 तारखेला यामध्ये डाटा उपलब्ध झालेला आहे फर्स्ट टाईम। या अगोदर फक्त आपण ट्रॅकमधून स्टेटस चेक केलेले आहे, परंतु डाटा उपलब्ध झालेला नव्हता। आता डाटा उपलब्ध होत आहे। समजा एखाद्या विद्यार्थ्याचा जर फॉर्म आलेला नसेल तर तो कोणत्या डिपार्टमेंटचा आहे चेक करा आणि थोडा वेट करा। फॉर एक्झाम्पल ST डिपार्टमेंटचे फॉर्म थोडे लेट आलेले आहे अशाबद्दलची माहिती आलेली आहे आणि बाकीचे जे विद्यार्थी असेल त्यांचेसुद्धा फॉर्म लेट येत असेल तरी तुम्ही 2 ते 4 दिवस वेट करा, तुमचे फॉर्म येऊन जाणार। कारण की जो डाटा आहे हा शिफ्टिंग होत आहे जुन्या साईडवरून न्यू साईडवर आहे, त्याच्यामुळे वेळ लागू शकतो। एक्झॅक्टली एकाच दिवशी संपूर्ण फॉर्म येतील असं नाही आहे। जे प्रोसेस असेल गव्हर्नमेंटची त्या प्रोसेसनुसार ही संपूर्ण माहिती येणे सुरू आहे आणि यामध्ये विद्यार्थी घाबरलेले आहे की आमचा फॉर्म आलेला नाही आहे, आम्ही काय करावं। तर सर्वांचेच फॉर्म येणार आहे, कारण की यावर्षीला आपल्याला हे फॉर्म रिन्यू करायचे आहे। आणि त्यानंतर बघा, काल एका विद्यार्थ्याची कमेंट्स आलेली आहे की मी यामधून माझा फॉर्म कॅन्सल केलेला आहे। एकदा अजूनही सांगतो, कॅन्सल अप्लिकेशन आणि राईट टू गिव्ह अप हे कोणाला करायचं नाही आहे। मी क्लिअरली सांगतो, इथे टचसुद्धा करू नका, कारण की साईट नवीन आहे, साईटवर कोणत्याही प्रकारची अपडेट नाही आहे, प्रॉपर आपल्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आता ॲप्लिकेशन कॅन्सल केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना अडचणी जाऊ शकतात, कारण की जर त्या विद्यार्थ्याचा फॉर्म परत आला नाही तर त्या विद्यार्थ्याला कॉलेजची पूर्ण फी भरायचं कामसुद्धा पडू शकते। त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना हे जे ॲक्शनचं ऑप्शन दिलेलं आहे इथे क्लिक करू नका, कॅन्सलही करू नका आणि राईट टू गिव्ह अपसुद्धा करू नका। फक्त आपली माहिती चेक करा, इथे डाउनलोडच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म चेक करू शकता। ठीक आहे, आणि जर तुमचा फॉर्म आलेला नसेल तर वेट करा, लॉग इन करून घ्या, महा आय डी रजिस्टर करून घ्या, त्यानंतर तुमचासुद्धा फॉर्म तुमच्या लॉग इनमध्ये 1 दिवस येऊन जाणार। त्याच्यासाठी तुम्हाला वेट करायचं काम पडू शकते। ठीक आहे, आणि यावर्षीचे रिन्युअलचे फॉर्म अजूनपर्यंत सुरू झाले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सध्या काही करू नका। जोपर्यंत आपल्याला समाज कल्याणकडून किंवा कॉलेजकडून कोणतीही नोटीस येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी सध्या कोणतीही प्रक्रिया लॉग इनमध्ये करू नका। फक्त आपली माहिती आली का चेक करून घ्या, बाकी काही करायचं नाही आहे। आणि कृपया करून ॲक्शनच्या ऑप्शनला काही करू नका, कॅन्सल आणि राईट टू गिव्ह अप करू नका। जर तुम्ही ते जर काही केलं तर तुम्हाला कॉलेजची पूर्ण फी भरायचं काम पडू शकते। मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतोय। त्यामुळे ॲक्शनच्या ऑप्शनला टच करू नका, फक्त माहिती चेक करा आणि आपला फॉर्म चेक करा, ओके आहे का, बाकी काही करू नका। संपूर्ण जे अपडेट आहे आता आपल्याला मिळत राहणार। लवकरच कॉलेजकडून नोटिफिकेशन येईल, त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि फॉर्मबद्दल रिन्यू कसे करायचे नवीनचे तर व्हिडिओ आपण दिलेले होते, परंतु भरपूर विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे, कॉलेजचं नाव येत नाही आहे। तर याबद्दलची संपूर्ण जी माहिती असेल तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म लॉग इनमध्ये आलेले नाही आहे, तर वेट करा, या आठवड्यामध्ये तुमचे फॉर्म तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होऊन जाणार। आणि राहिला प्रश्न आता की पुढील प्रोसेसचा, तर लवकरच
जी प्रोसेस आहे 2026-27चे फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।